आता मागच्या वर्षी 3001 रुपयाचा भाव आपल्याला दिला होता, आता 75 आहे. 75 दुनी 150, आणि मग या रकमेमध्ये 150 रुपयाची जवळपास वाढ करून 3150 रुपये किंवा 3151 रुपये आपल्याला भाव देण्याचं काम करू. हा किमान भाव असेल, ह्याच्या खाली येणार नाही. पण आपल्या ऊसामध्ये जर साखर आणि रिकव्हरी जास्त असेल तर याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. अर्थात अजून गाळपाला सुरू झाला नसल्यामुळं नेमकं ऊसाचा रिकव्हरीचा काय ट्रेंड आहे ते आपल्याला आज सांगता येत नाही. पाऊस जास्त झाला म्हणजे रिकव्हरी वाढतेच असं कधी कधी होत नाही. एका मर्यादेपर्यंत पाऊस पाहिजे, पण अधिक पाऊस झाला तर त्या ऊसाची सुद्धा उपासमार पाण्यामध्ये होत असते, मुळ्या पाण्यामध्ये राहिल्यानंतर. पण आमचा हा प्रयत्न राहिला ना, आम्ही जी काही घोषणा केली आजपर्यंत जे काही बोललो ते सगळं पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ह्याच्यामध्ये कसलाही बदल भविष्यामध्ये होणार नाही. आणि म्हणजे परिवाराचे कारखाने जवळपास सारख्या दराने आपल्याला ऊसाचा दर देतील एवढं या निमित्तानं सांगतो. शेवटी तुम्ही सुखी राहायला पाहिजे, तुम्ही समाधानी राहायला पाहिजे, तुमच्या प्रपंचाचं ओझं कमी झालं पाहिजे. आणि आनंदाने तुम्हाला, आम्ही लातूरचे नागरिक आहोत, जागृतीचे सभासद आहोत, हे पाहुण्या रावण्याला जेव्हा सोयरिकीला जाल, जेव्हा लग्नाला जाल, तेव्हा आवर्जून त्यांना सांगता आलं पाहिजे. तुमच्या कपड्यावरनं, तुमच्या चेहऱ्याच्या समाधानावरनं त्यांनी पाहुण्याने अंदाज